हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवलं विदर्भाच्या पद्धतीने झटपट बनणारी आंबापोळी. कोकणातील प्रसिद्ध आंबापोळी आता विदर्भाच्या थाळीत. ती कशी बनवली तर त्यासाठी रेसिपी बघू. ज्या पद्धतीने आपण कुरडया, पापड, खारोड्या वर्षभर बनवून वर्षभर साठवून ठेवतो, त्याच पद्धतीने कोकणामध्ये आंब्याचा साठा करून ठेवला जातो वर्षभर. तोच साठा आज आपण बघणार आहे कसा बनवायचा. तर चला मग आता रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतली होती इथं मी 3 आंबे, 4 ते 5 चमचे साखर आणि तूप घेतलं होतं 1.5 चमचा. नंतर इथं आंबे कट करून घ्यायचे आणि इथं आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे अगोदर. आम्ही 2021 ते 22मध्ये कोकणामध्ये गेलो होतो, तेव्हा खूप सारे उन्हाळ्यामध्येच गेलो होतो. तर तेव्हा खूप सारे असे आंबे प्लेटमध्ये पसरून ठेवले होते. तेव्हा माहिती नव्हतं की हे आंबा साठा आहे. पण आता मी जेव्हा रेसिपी यूट्यूब सुरू केलं तेव्हा कळायला लागले की हे आपण जेव्हा कोकणात गेलो होतो तर तेव्हा हेच त्यांचं बनवणं सुरू होतं. आणि तेच रेसिपी आज मी पण ट्राय केली. तर खरंच सांगते खूप छान झाली होती. नंतर इथे मी मिक्सरला लावून घेतली. आंब्याचा गर मिक्सरमध्ये घालायचा, नंतर साखर घालायची आणि मिक्सरला आता हे फिरून घ्यायचं. पाणी अजिबात घातलं नाही मी. असं व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि इथे मी आता मिक्सरमध्ये असा हा गर काढून घेतला. तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर हा रस आपला इथं तयार झाला होता. नंतर ठेवायची कढाईत घालायचं तूप. 1 चमचा मी तूप घातलं. नंतर घालायचा आंबा आणि आंब्याचा गर काढून घेतला होता आपण, तो घालायचा. त्यात आपण अगोदरच साखर घातली होती, तुम्ही वरून पण घालू शकतात. आणि 4 ते 5 मिनटं मी गरम करून घेतलं. असं हलवत राहायचं, खाली लागणार नाही. आणि इथं आपला आता हे तयार झाला होता. पूर्ण एकजीव आपला हा गर आपण काढून घेतला होता. आणि त्याचा छान असा सुगंध पण यायला लागला होता. नंतर घ्यायच्या 2 प्लेटी घ्यायच्या आणि प्लेटला इथं तूप लावून घ्यायचं अगोदर. असं मी थोडं तूप लावून घेतलं होतं. आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती की कोकणामधली आपण ती आंबापोळी कधीतरी बनवून बघू. आणि ती आज इच्छा माझी पूर्ण झाली आणि ती रेसिपी मला जमली पण. नंतर आंब्याचा गर घालायचा त्याच्यामध्ये प्लेटमध्ये. म्हणजेच आपण इथं रस म्हणू शकतो त्याला. रस प्लेटमध्ये घालून घ्यायचा आणि पसरून घ्यायचा पूर्ण प्लेटमध्ये. आणि असे मी दोन्ही पण प्लेटमध्ये रस इथं पसरून घेतला होता. आणि पहिल्या प्लेटमध्ये तर रस पसरून झाला होता. दुसऱ्या प्लेटमध्ये पण घातला, तो पण व्यवस्थित तसाच पसरून घेतला. आणि चला आता उन्हात ठेवायचं असं प्लेटमध्ये पसरून घेतल्यानंतर. आणि इथं मी 2 दिवस त्याला ऊन देऊन घेतलं होतं. आणि 2 दिवसानंतर अशी आपली आंबापोळी तर तयार झाली होती.
नंतर त्याला चाकूने असं कट करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण त्याची बाजू सोडून घ्यायची अगोदर. आणि नंतर बघा अगदी सोप्या पद्धतीने इथं आपली आंबापोळी ही निघायला लागली होती. आणि नंतर कट करून घेतल्या. तुम्ही त्याला तसे पण ठेवू शकतात, पण मला अशा कट करून बघायच्या होत्या म्हणून मी अशा कट करून घेतल्या. नंतर त्यांचा रोल करून घेतला. आणि मुलांनी पण आज काहीतरी नवीन ट्राय केलं होतं. आणि असे इथं मी रोल तयार करून घेतले. एकदा आंब्याचं सीझन संपलं की आपल्याला आंबे तर काही मिळत नाही, पण असा जर आपण आंबा साठा तयार करून ठेवला तर आपण वर्षभर आंब्याचा आनंद घेऊ शकतो. तर अशी झाली आपली आंबापोळी. आणि तुम्हाला ही आंबापोळी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि कोकणातले कोणी जर माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी पण सांगा की माझी आंबापोळी जमली की नाही जमली, कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.